नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आणखीन एक आपण आज PIQ पाहणार आहोत. चॅप्टरचं नाव आहे डिफरन्शिएशन. MST CET 2024 मध्ये आलेला आहे. क्वेश्चन काय आहे, इफ x इज इक्वल टू साइन थिटा, y इज इक्वल टू साइन क्यूब थिटा आणि मला विचारलेला आहे d² y बाय dx स्क्वेअर ॲट थिटा इज इक्वल टू पाय बाय 2. ठीक आहे. आता x इज इक्वल टू मला दिलं आहे साइन थिटा, y इज इक्वल टू दिलं आहे साइन क्यूब थिटा. ठीक आहे. आता x इज इक्वल टू साइन थिटा म्हणजे y इज इक्वल टू मिळू शकतो y इज इक्वल टू x चा क्यूब. ठीक आहे. x म्हणजे काय साइन थिटा आणि साइन थिटाचा क्यूब म्हणजेच y आपली व्हॅल्यू होऊन जाईल. आता जर मी याचा डेरिव्हेटिव्ह काढला देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू x क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय होतो 3x स्क्वेअर. आता मला डबल डेरिव्हेटिव्ह विचारलेला आहे म्हणजेच काय लिहिते d² y बाय dx स्क्वेअर. ठीक आहे. d² y बाय dx स्क्वेअर इक्वल टू 3x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह पुन्हा काढला तो काय होईल 6x. ठीक आहे. आता मला विचारलं आहे d² y बाय dx स्क्वेअर ॲट थिटा इज इक्वल टू पाय बाय 2 करता म्हणजेच काय होईल d² y बाय dx स्क्वेअर ॲट थिटा इज इक्वल टू पाय बाय 2 दिलेला आहे. आता मला काय 6x आलेले पण x म्हणजे काय साइन थिटा, 6 इंटू साइन थिटा. थिटा काय दिलं आपल्याला पाय बाय 2. साइन पाय बाय 2 व्हॅल्यू किती असते, साइन पाय बाय 2 व्हॅल्यू असते 1. म्हणजेच माझ्याकडे काय राहील देअरफॉर d² y बाय dx स्क्वेअर ॲट थिटा इज इक्वल टू पाय बाय 2 आणि पाय बाय 2 व्हॅल्यू 1 असते म्हणजे माझ्याकडे आन्सर राहील 6. देअरफॉर D इज द करेक्ट ऑप्शन. थँक्यू.